आणि ज्या प्रभू श्री रामांचं मंदिर उभं केलं, ज्यांनी आपल्याला मर्यादा शिकवली, त्याच मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मंदिरात जर भ्रष्टाचार होत असेल तर ह्याच्यापेक्षा गलिच्छ काही नाही. मी तुम्हाला सांगते, हे आमच्या श्रद्धेचे उज्जैनचं मंदिर पण आपल्याला श्रद्धाच आहे ना. मग तिथे पण भ्रष्टाचार, अयोध्येला पण भ्रष्टाचार. आता तुम्ही म्हणताय सिद्धिविनायकचं आहे, तुम्ही नवीन काढलंय. मला सांगा, जर तिथे असेल तर मग इतक्या दिवसात का नाही इन्क्वायरी लावलेली या सरकारने? कालच का सुचलं? हे नवीनच आहे ना. जर तुम्हाला हे बघा, भ्रष्टाचार करणारा वाईटच, आणि जो बघतो आणि त्याला माहित असतं तोही तेवढाच गुन्हेगार आहे. जर या सगळ्यांना माहिती होता भ्रष्टाचार चालू होता तर मग आधी का नाही बोलले? याची इन्क्वायरी लागली पाहिजे की तुम्हाला कुठून कळलं, आणि आधी माहिती होतं तर तुम्ही पण तेवढेच गुन्हेगार आहात. ऐसा नाही चलेगा. ही आमची श्रद्धेची स्थान आहेत, आणि इथे जर भ्रष्टाचार होणार असेल तर भारतीय जनता पक्षाला, फक्त मला नाही, या प्रत्येक भारतीयाला उत्तर द्यावं लागेल. त्यांना अटलजींना उत्तर द्यावं लागेल, अडवाणीजींना उत्तर द्यावं लागेल, सुषमाजींना, अरुणजींना, यशवंत सिन्हाजी, आणि प्रत्येक भारतीय ज्यांनी विश्वासाच्या नात्याने त्यांना नुसतं मतदान नाही केलं, विश्वास टाकला की तुम्ही हे मंदिर कराल. अहो, उज्जैनच्या मंदिरात पण मुख्यमंत्र्यांचं नाव आलंय भ्रष्टाचारामध्ये. काय बोलायचं मला सांगा? गलिच्छ कारभार आहे. आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात आणि राष्ट्रवादीच्या विरोधात रान पेटवलं होतं की आम्ही भ्रष्टाचारी आहोत म्हणून. त्यातले अर्धे घेतले. मग मला याचं उत्तर द्यावं लागेल भारतीय जनता पक्षाला. मग आमचे नेते भ्रष्टाचारी होते का नव्हते? जर होते तर तुम्ही ऍक्शन का नाही घेतली, आणि नव्हते तर मग वॉशिंग मशीन मधून काढलं का? मग खोटे आरोप केले. मग खोटे आरोप केले असेल तर तुम्हाला माफी मागावी लागेल आमच्या नेत्यांना की हो, आम्ही तुमच्यावर खोटे आरोप केले.